वास्तव बातमी। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। पक्षप्रवेश सोहळा आज इंदापुरात झाला। यावेळी खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते। यावेळी जयंत पाटील यांनी व्यासपीठावरच हर्षवर्धन पाटील यांची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे। इंदापुरातील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले, आजच्या कार्यक्रमाचीच गर्दीच विधानसभेचा निकाल सांगून जाते। 2019ला एक काळ असा होता, आमच्यातून एक नेते पक्ष सोडून जात होते। त्यावेळी मी राज्यात सांगत होतो, अबक गेला तरी चालेल, कारण शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद त्यांच्याकडे। ते शरद पवार नावाचं विद्यापीठ आहे। एकदा नाही तर 4 वेळा त्यांनी हे करून दाखवले। महाराष्ट्राला लढणारा नेता हवा असतो। दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवार यांनी मराठी स्वाभिमान दाखवण्याचं काम केलं, असंही जयंत पाटील म्हणाले। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। जयंत पाटील म्हणाले, इंदापूरची जागा विधानसभेला आपल्याला निवडून आणायची आहे। उद्याच्या विधानसभेला इंदापूरचं हे महाधनुष्य हर्षवर्धन भाऊ हे राष्ट्रवादीत आल्यामुळे सोपं झाले आणि हे धनुष्य त्यांनीच हातात घ्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे। मला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही। त्यांचा प्रवेश करताना मी आता त्यांच्या हातात तुतारी देणार आहे। त्यामुळे इंदापूरकरांना मी वाळव्यातून येऊन काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही, असं सांगत जयंत पाटील यांनी एक प्रकारे हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।